नमस्कार. दिवाळीच्या या मंगलमय वातावरणात दिव्यांच्या रोषणाईने सगळं कसं उजळून निघालंय नाही का? पण आपल्याला माहितीये, या सणाच्या प्रत्येक दिवसामागे एक खास गोष्ट, एक खास अर्थ दडलेला आहे. तर आज आपण दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाचं म्हणजेच नरक चतुर्दशीचं महत्त्व आणि त्यामागचं रहस्य जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा प्रकाशमय प्रवास. आपल्या सगळ्यांनाच हा प्रश्न कधी ना कधी नक्कीच पडला असेल की नरक चतुर्दशीलाच अगदी पहाटेच्या त्या थंडीत उठून अभ्यंग स्नान करण्याची ही परंपरा नेमकी का आहे? यामागे नक्की काय कारण असेल? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर या परंपरेची मुळं ती आपल्याला सापडतात एका खूप जुन्या पौराणिक कथेमध्ये. ही गोष्ट आहे एका क्रूर राक्षसाच्या दहशतीची आणि त्याच्यावर मिळवलेल्या एका मोठ्या दैवी विजयाची. चला ऐकूया नरकासुराची ही कथा. तर बघा, पुराणात असं सांगितलंय की नरकासूर नावाचा एक अत्यंत क्रूर राक्षस होता. त्याला ब्रह्मदेवाकडून एक वरदान मिळालं होतं की त्याचा मृत्यू फक्त आणि फक्त त्याच्या आईच्या हातूनच होऊ शकतो. आता या वरदानाच्या गर्वामुळे तो इतका उन्मत्त झाला होता की तो स्वतःला अजिंक्य समजू लागला आणि त्याने तिन्ही लोकांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला होता. त्याच्या अत्याचाराने देव, गंधर्व, माणसं सगळेच त्रस्त झाले होते. त्याने देवांचा खजिना लुटला, ऋषीमुनींना छळलं आणि सगळ्यात वाईट म्हणजे त्याने तब्बल 16,000 राजकन्यांचं अपहरण करून त्यांना आपल्या कैदेत डांबून ठेवलं होतं. सगळीकडे एक भीतीचं आणि निराशेचं सावट पसरलं होतं. आता हे अत्याचार जेव्हा अगदी असह्य झाले तेव्हा सर्व देवांनी मिळून भगवान श्रीकृष्णाकडे मदतीसाठी धाव घेतली. श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा, जिला भूदेवीचा अवतार मानलं जातं, तिच्यासोबत नरकासुरावर हल्ला केला. खूप मोठं घनघोर युद्ध झालं आणि अखेर सत्यभामेच्या मदतीने श्रीकृष्णाने त्या नरकासुराचा वध केला आणि त्या 16,000 राजकन्यांची सुटका झाली. तो दिवस होता कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी. आणि हो, याच पौराणिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आजचे हे सगळे विधी आणि परंपरा जन्माला आल्या. चला तर मग पाहूया, नरकासुराच्या वधाचा हा उत्सव आपण आजही कसा साजरा करतो. या दिवसाची सुरुवात होते ती अभ्यंग स्नानाने. पहाटे लवकर उठून शरीराला उठणे नावाचं एक सुगंधी चूर्ण लावून स्नान करण्याची ही प्रथा आहे. असं मानलं जातं की या स्नानाने केवळ आपलं शरीर नाही तर आपलं मन आणि आत्मासुद्धा शुद्ध होतो. सगळी नकारात्मकता निघून जाते. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे या स्नानाला यमस्नान असेही म्हणतात. यामागे खूप खोल श्रद्धा आहे बरं का. अशी मान्यता आहे की या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने मृत्यूची देवता यमराज यांच्याकडून मिळणाऱ्या दंडापासून मुक्ती मिळते. म्हणजे हे फक्त शारीरिक शुद्धीकरण नाहीये, तर त्याला एक खोल आध्यात्मिक अर्थसुद्धा आहे. तर या दिवसाचे मुख्य विधी साधारणपणे या 4 टप्प्यांमध्ये साजरे केले जातात. सगळ्यात आधी अभ्यंग स्नान, जे नकारात्मकता दूर करतं. त्यानंतर अंधारावरच्या विजयाचं प्रतीक म्हणून आपण घराच्या दारात, अंगणात दिवे लावतो. मग श्रीकृष्ण, यमराज आणि लक्ष्मीदेवी यांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. आणि हो, अनेक ठिकाणी वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून नरकासुराचा एक प्रतिकात्मक पुतळाही जाळला जातो. हे सगळे विधी, हे सगळं साजरं करणं आपल्याला एकाच महत्त्वाचा संदेशाकडे घेऊन जातं आणि तो संदेश आहे अंधारावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा. हे बघा, यातून ह्या सणाचं सार किती छान स्पष्ट होतंय. एका बाजूला आहे नरकासूर, जो अंधार, पाप आणि वाईट विचारांचं प्रतीक आहे, तर दुसऱ्या बाजूला आहे श्रीकृष्ण, जे प्रकाश, पुण्य आणि चांगुलपणाचं प्रतीक आहेत. नरक चतुर्दशी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर याच प्रकाशाचा अंधारावरचा आणि चांगुलपणाचा वाईटावरचा विजय आहे. तर मग थोडक्यात सांगायचं झालं तर या दिवसाचं महत्त्व तिप्पट आहे. 1. ह्या दिवसापासून दिवाळीच्या खऱ्या उत्साहाला, जल्लोषाला सुरुवात होते. 2. हा दिवस पापावर पुण्याचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे. आणि 3. अभ्यंग स्नानामुळे हा दिवस शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसंच स्वच्छतेचंही एक सुंदर प्रतीक बनतो. पण शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच की हा सण आपल्याला नेमकं काय शिकवतो. ही फक्त एक पौराणिक कथा नाहीये, तर हा एक खूप मोठा संदेश आहे. हा सण आपल्याला शिकवतो की आपल्या प्रत्येकाच्या आत एक नरकासूर लपलेला असतो, आपल्या वाईट विचारांच्या, आळसाच्या आणि नकारात्मकतेच्या रूपात. आणि त्याला ज्ञानाच्या व चांगुलपणाच्या प्रकाशाने आपल्याला दूर करायचं असतं.
तर मग या दिवाळीत आपण आपल्या आतला कोणता अंधार दूर करणार आहोत याचा विचार नक्की करूया. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.